नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेती परवडत नाही म्हणून शेतकरी व त्यांची मुलं इतर व्यवसायाकडे वळत आहेत, शहराकडे धाव घेत आहेत. मात्र माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी या गावचे शेतकरी मदन त्यांच्या बागेचं त्यांचा मुलगा बाळासाहेब यांनी चौथ्या वर्षी त्यांनी या बागेला मोसंबीचा बाग केलेली आहे, फळ पकडलेला आहे. आज त्यांच्या मोसंबीच्या बागेला तोड सुरू आहे. व्यापारी शिरसाळा येथील व्यापाऱ्याने हा बाग विकत घेतला आहे आणि दरसुद्धा चांगला मिळालेला आहे. त्यांची ही मोसंबी खाडेवाडीवरून थेट सोलापूरला जाणार आहे. मित्रांनो, 4 वर्षामध्ये त्यांना जो आत्तापर्यंत खर्च आला तो खर्च पहिल्याच तोड्यामध्ये निघलेला आहे. एकंदरीतच यावर्षी मदन मुळे यांच्या मोसंबीला जवळपास 4 ते 5 टन माल निघल, उत्पादन निघल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर जे दर आहे, दर त्यांना 18 रुपये किलोचा मिळालेला आहे. त्यामुळे एकंदरीत आत्तापर्यंत झालेला खर्च यातून निघाल्याचं दिसून येत आहे. मित्रांनो, हा खाडेवाडीचा किंवा माजलगाव तालुका परळी तालुक्याचा हा जो भाग आहे हा ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र ऊस पट्ट्यामध्ये मोसंबीचा यशस्वी प्रयोग मदन मुळे व बाळासाहेब मुळे यांनी केला. आपलं नाव सांगा. नबी बागवान. अच्छा, कुठे आहे आपण? शिरसाळा. लक्ष्मीपूजनाच्या सणानिमित्त हा माल आपण खरेदी करताय, तर हा माल नेमका कुठं पाठवला जाणार आहे? हे सोलापूरला मागणी चांगली आहे, कारण तिकडे क्षेत्र कमी आहे असं समजते. नाही, मार्केट चांगलं आहे तिकडे, मार्केट चांगलं आहे, मोठं मार्केट आहे. अच्छा, ओके.